मृत्यू झाला, पण अंत्यसंस्कार मात्र 4 महिन्यांहून अधिक काळ झाला तरी पार पडले नाहीत. ही गोष्ट ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. इस्लाम धर्मात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर दफन करण्याची परंपरा आहे. पण इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांच्या बाबतीत तसे झाले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दिवस त्यांचे पार्थिव जनतेपासून दूर ठेवण्यात आले. जगभरात चर्चा सुरू झाली. काहींनी अफवा पसरवल्या, तर काहींनी कट कारस्थानाचे दावे केले, तर काहींनी प्रश्न विचारला, अखेर इतका विलंब का? या प्रश्नाने संपूर्ण जगाला हादरून सोडले. अधिकृत माहितीनुसार खामनेई यांचा मृत्यू अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यादरम्यान झाला. यावेळी इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. देशभर तणाव होता. अनेक भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था धोक्यात होती आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांवर गंभीर संकट होते. इराण सरकारवर सर्वात मोठे आव्हान होते की देशाच्या सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेत्याचा अंत्यविधी कसा करायचा. सामान्य व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला काहीशे लोकच उपस्थित राहतात, पण खामनेई यांच्या अंत्ययात्रेला लाखो नव्हे तर कोट्यवधी लोक येण्याची दाट शक्यता होती. इतक्या मोठ्या जमावावर हल्ला झाला असता तर ती आणखी मोठी शोकांतिका ठरली असती. म्हणूनच सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. युद्ध सुरू असताना कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे हा अत्यंत धोकादायक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले. दरम्यान अनेक अफवा पसरल्या. काहींनी पार्थिव गुप्त ठिकाणी पुरवल्याचा दावा केला, तर काहींनी ते अज्ञात ठिकाणी नेल्याचे सांगितले. मात्र अधिकृत सूत्रांनी हे दावे संपूर्ण फेटाळले आणि पार्थिव धार्मिक नियमाचे पालन करत विशेष शीतगृहात सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सांगितले. इस्लाममध्ये शवाचे एम्बामिंग टाळले जाते. त्यामुळे युद्धकाळात विशेष धार्मिक परवानगी घेऊन ही व्यवस्था करण्यात आल्याचे वृत्त आले. महिने उलटत गेले. युद्धाची तीव्रता कमी झाली. अखेर युद्धविरामानंतर इराण सरकारने जगातील सर्वात मोठे राज्य अंत्ययात्रेपैकी एक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. तेहरान, कोम, मशहद तसेच इराकमधील काही शिया पवित्र शहरांमध्येही श्रद्धांजली कार्यक्रम ठेवण्यात आले. लाखो भाविक आणि अनेक देशातील प्रतिनिधींना निमंत्रणे पाठवण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम अनेक दिवस चालले अशी योजना आखण्यात आली. अंत्ययात्रेच्या आधी संपूर्ण तेहरान काळ्या झेंड्यांनी आणि श्रद्धांजलीच्या फलकांनी सजले. सुरक्षा दलांनी शहरांचा ताबा घेतला. संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. काही वृत्तांनुसार इराणने अंत्ययात्रेदरम्यान हवाई सुरक्षाही अधिक कडक केली होती. लोक रस्त्यावर उतरले. संपूर्ण जगाचे लक्ष इराणकडे लागले होते. अखेर तो दिवस उगवला. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर संपूर्ण इराण एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार होता. राजधानी तेहरानच्या रस्त्यावर लाखो लोकांची गर्दी उसळली होती. काळे झेंडे, धार्मिक घोषणा आणि डोळ्यात अश्रू घेऊन लोक आपापल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते. परिस्थिती अजूनही संवेदनशील मानली जात होती. अधिकृत वृत्तानुसार अंत्यसंस्काराचे वेळापत्रक आणि मार्गही सुरक्षा लक्षात घेऊन आखण्यात आले होते. तेहरानमधून निघालेली अंत्ययात्रा पुढे सरकत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे असलेले नागरिक हात जोडून आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी अंतिम दर्शन घेत होते. काही जण शांतपणे प्रार्थना करत होते, तर काही जण धार्मिक घोषणांमध्येही सहभागी झाले होते. अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर इराणमध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळण्यात आला. सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर परिणाम झाला. देशभरात विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या आणि अनेक शहरांमध्ये नागरिकांनी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली अर्पण केली. मात्र या घटनेने केवळ एका युगाचा शेवट नाही झाला, तर अनेक महत्त्वाचे प्रश्न समोर आले. आता इराणचे पुढील नेतृत्व कोण करणार? देशाचे परराष्ट्र धोरण कोणत्या दिशेने जाईल? मध्य पूर्वेतील तणाव कसा कमी होईल की वाढेल? या सर्व प्रश्नातील जगभराने विशेष लक्ष दिले. इतिहास सांगतो की कोणताही नेता कायमचा नसतो, पण काही नेते आपल्या निर्णयामुळे, प्रभावामुळे आणि देशाच्या राजकारणावर उमटवलेल्या ठशामुळे इतिहासात कायम स्मरणात राहतात. अयातुल्ला अली खामनेई यांचे नावही अशाच नेत्यांमध्ये घेतले जाईल. त्यांच्या समर्थकासाठी ते श्रद्धेचे प्रतीक होते.
तर टीकाकारासाठी वादग्रस्त नेतृत्वाचे. त्यांच्या अंत्ययात्रेला झालेला हा विलंब केवळ प्रशासनाचा निर्णय नव्हता, तर अधिकृत स्पष्टीकरणानुसार तो युद्ध, सुरक्षा आणि मोठ्या राज्य समारंभाच्या नियोजनाशी संबंधित होता. त्यामुळे हा प्रसंग जगभर चर्चेचा विषय ठरला. काळ पुढे जातो, सत्ता बदलते, नेतृत्व बदलते, पण इतिहासातील काही दिवस असे असतात जे अनेक दशकांनंतरही आठवले जातात. इराणच्या इतिहासातील हा दिवस त्यापैकीच एक मानला जाईल. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.